नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जिल्हा न्यायालय भरतीची प्रथम उत्तर तालिका जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आणि तुम्ही तुमचा स्कोरसुद्धा चेक केलेला असेल आणि जर चेक केलेला नसेल तर तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून तुमचं लॉगिन केल्यानंतर तुम्ही ती प्रथम रिस्पॉन्स शीट जी आहे ती पाहू शकता। तर पहा मित्रांनो, ही जी रिस्पॉन्स शीट आहे या अनुसार तुम्हाला मिळालेले जे मार्क्स आहे त्यामध्ये बदल होणार आहे। त्यामध्ये बदल का होईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तसेच तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, तुम्ही तुमची फर्स्ट आन्सर की जी आहे ती अद्याप चेक केलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन ID, त्यानंतर पासवर्ड आणि नंतर कॅप्चा कोड फिल करायचा आहे। लॉगिन करून तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता। पण काही उमेदवारांचं म्हणणं असं असेल की आमच्याकडे लॉगिन ID आणि पासवर्ड नाही आहे। तर पहा, तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड जो आहे तो ईमेलवर आलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्हाला एक ईमेल प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड हे दोन्ही नमूद आहेत। तर पहा, ईमेल जर तुम्हाला दिसत नसेल तर काय करायचं आहे, ईमेलमध्ये जायचं आहे। ईमेलवर गेल्यानंतर तुम्हाला BH आणि C म्हणजे बॉम्बे हायकोर्ट हे सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट तुमचा लॉगिन ID आणि पासवर्डचा मेल जो आहे तो दिसेल। तर पहा, त्यावर लॉगिन करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती चेक करू शकता। त्यानंतर पहा मित्रांनो, तुमच्या आन्सर कीमध्ये किंवा मार्कामध्ये का बदल होणार आहेत तर पहा, एक सुधारित उत्तर तालिका 3 दिवसांचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे आक्षेप घेण्यासाठी। म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादा प्रश्न किंवा एखादा पर्याय चुकीचा आलेला आहे आणि TCS कंपनीने उत्तर चुकीचं दिलेलं आहे किंवा प्रश्न चुकीचा आहे तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। तुम्हाला आज, उद्या आणि परवा 3 दिवसांचा कालावधी आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी। त्यानंतर तुमच्या उत्तर तालिकेमध्ये बदल करण्यात येईल। त्यामुळे तुमची ही फायनल रिस्पॉन्स शीट नाही, ही फक्त प्रथम रिस्पॉन्स शीट आहे। यानंतर सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध होईल। नंतर पहा मित्रांनो, तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे। नॉर्मलायझेशन संदर्भात एक नोटीस प्रसिद्ध केलेली होती, त्यावर आपण व्हिडिओ जो आहे तो अगोदरच बनवलेला आहे। त्यामध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की तुमचं नॉर्मलायझेशन होईल, म्हणून नॉर्मलायझेशन नंतरही तुमच्या मार्क्समध्ये बदल घडू शकतो। तर हे 2 कारण आहे जेणेकरून तुमची जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे त्यानुसार मिळालेला तुमचा स्कोर किंवा मार्क्स आहे त्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल। तर पहा मित्रांनो, यामध्ये आपण कट ऑफ संदर्भात चर्चा करणार नाही आहोत, कारण की कट ऑफ आणखी आपल्याकडे जास्त उमेदवारांचा डाटा जो आहे तो अवेलेबल नाही। त्यामुळे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि तुम्हाला गुण किती मिळालेले आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आणि पहा, आपण आपल्या चॅनलवर एक पोलसुद्धा टाकलेला आहे, त्या पोलमध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता। तर यानंतर आपण एक कट ऑफचा व्हिडिओ घेऊन येऊ, पण आपल्याकडे जास्तीत जास्त उमेदवारांचा डाटा अवेलेबल झाला त्यानंतर आपण कट ऑफवर व्हिडिओ बनवू। पण पहा मित्रांनो, कट ऑफवर व्हिडिओ जरी बनवला तरी सुधारित उत्तर तालिका आणि नॉर्मलायझेशन नंतर काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये किती गुण वाढतील किती कमी होतील हे सांगणं शक्य नाही। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।